सचिन घेऊन घरात गेला होता. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो बेस कमी करा. हॅलो हॅलो शार्प करा. हॅलो हॅलो चेक चेक शार्प चेक चेक. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक कोरस. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. आता बेस कमी आहे ना, बेस कमी करू नका. ऑडियन्स हॅलो हॅलो थोडी लेवल द्या. हॅलो चेक थोडासा इको द्या. हॅलो हॅलो हॅलो. जर कोणाला आवाज येत नसेल मित्रांनो तर आवर्जून सांगा. मी पण तुमच्या वाडीतला असं समजा आणि मला पण सहकार्य करा. सर्वप्रथम शक्ती दुर्याच्या रीती रिवाजाप्रमाणे थोडासा आवाज कमी थोडी कमी. शक्ती दुर्याच्या हॅलो
रीतिरिवाजाप्रमाणे आजच्या माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय सचिन धुमक बुवा यांना विनंती करतो की त्यांनी आपले ओळखपत्र आणि आपला पास आणि आपलं प्रश्नपत्र या ठिकाणी घेऊन यायचंय आणि माझा विषय घेऊन जायचंय. धन्यवाद. टोपी घालू दे इथं मन तेवढाच पॉईंट भेटायचा. मोठं मग काय बघतच नाही आता झालं घरी आता. फुल आभाळ ढगाळ त्याला रुडीचा काळ माझ्या भाग सजना ही काकडाची जोड माळ फुल काळीचे माझ्या तुला तुझ्या पायाला मातीन माझ्या जन्माचं जीव रंगला रंगला गुंगलासा माझी आस वरला श्वास तू हे रसिक राजा तुमच्या चरणावरती लावणी ठेवतोय म्हणायचं काय बघा. या सभारंगणाला झाला आनंद मला तुला पाहून जला मानवंतरा तुझ्या फुले कौतुकाची वेची तो मी तुझ्या सेवेसाठी गीत गायन रसिकांच्या भेटी दंगला
त्याचप्रमाणे मित्रांनो आज मला संगीताला साथ करतायत बघा. संगीतकार कोण माहिती का तुम्हाला? अरे अजित दादा दादा शायरी मला सांगा. आज मला संगीताला साथ करतायत. या ठिकाणी बघा 2 टीम आहेत. BSS म्हणजेच ब्रदर्स सपोर्ट सिस्टम. ही एकी मित्रांनो सगळ्यांची एकी आहे आणि एकीच्या बळावर आज या सर्व टीमने या टीमच्या सर्व कार्यकारी या सहकार्याने आज त्यांचं नाव उंचावून ठेवले. खरोखर तुम्हाला शाहिरी महाराज मला बँडला साथ करतायत राज दादा गळवी, बँजो मास्टर गुरुनाथ दादा आमरसकर, त्याचप्रमाणे ऑर्गन मास्टर विशाल दादा बंदरकर, माझे ढोलकीपट्टू जय दादा पानकर. त्याचप्रमाणे या सर्वांना मी शाहिरी महाराजा मुजरा करतो. भुवाचे संगीतकार देखील आहेत है ना. साईद दादा लाखो दिलांची जान, चिपळूणची जान आहे ती नंतर येईल नाच नाही करायचा. त्याचप्रमाणे मित्रांनो या पंचक्रोशीत जो गुरुजन वर्ग शाहीर वर्ग उपस्थित असेल मी नव्हता आहे. मला या पंचक्रोशीत जास्त माहिती नाही. जर उपस्थित असेल तर ह्या लहान कलावंताचा तुम्हाला शाहीर मानाचा मुजरा असेल. त्याचप्रमाणे असं कसं त्याप्रमाणे अजून त्याप्रमाणे श्री नूतन कनेश्वर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आनंददादा टानकर, त्याचप्रमाणे सेक्रेटरी माधवदादा साठले आणि सर्व त्यांचे सहकारी यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आता राहिले बुवा सचिन धुमक बुवा, मॅन फ्रॉम बॅकमोली. सचिन धुमक बुवा मॅन फ्रॉम बॅकमोली. वाली वाली आता तुमची पाली आली. आज सोडत नसतंय ना मी, आज सोडत नसतंय. बघा शाहिरांना सुद्धा माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय सचिनदादा धुमक यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. शाहिरांची माझी पहिलीच भेट आहे. ते माझ्यासाठी नवीन आहे, मी त्यांच्यासाठी नवीन आहे. पण तुमचं मनोरंजन या ठिकाणी नक्कीच होणार. यात काही वाद नाही, ठिकाणी काही वाद नाही आहे ना. आणि पुन्हा एकदा पाकळत बसतायत. आणि पुन्हा एकदा आई वडिलांचे चरण स्पर्श करून गुरुजनांना मानवंदना करून इथे जमलेल्या नाचप्रेमी कलाप्रेमी मायबाप रसिकांना मानाचा मुजरा करून माझ्या गावची ग्रामदेवता आई व्याघ्रामधी मध्यचरणी नतमस्तक होऊन या गावची ग्रामदेवता या गावची रघुवालीचा आशीर्वाद घेऊन या जागेवाल्याला वंदन करून या रंगदेवतेला या नटेश्वराला नतमस्तक होऊन मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. असं जरा नाव नसला की जरा बरं वाटतं नाही. जीव जोडतो, आम्हाला पण जीव जोडतो. विश्वविधात्या तुला पहिला प्रणाम. हे विश्वाच्या विश्वविधात्या तुला पहिला प्रणाम.
पहिला सलाम तू दिलेस शब्दाला मुखात वाणी तू दिलेस शब्दाला मुखात वाणी तुझे नाम घेतो भगवंता गेला बंद कर त्या पावल्या घालताय गेला पाऊस गेला बंद कर काही गेला कारणात नाही कोणी महापंडित ज्ञानी आणि तुझे गुण वर्णितो देवा या माझ्या अल्पशा पाऊस आला गारानं घालू काय तुम्ही बोला गारानं घालू घालू हे 12 देवाच्या हे 12 गावच्या 12 वेचीच्या 12 गल्लीच्या देवा महाराजा आज या मंडळाने हा शक्तीपुराचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे जर कोणी काय किरापेडा किरा नसेल तर त्याला पायाखाली दाबून टाक पडू दे होय रे महाराजा तुमचा फक्त आवाज ठेवा बाकी भुवाचा आवाज कसा काढायचा तुम्ही बघतो गेला पाऊस अरे आपल्या नावातच दम आहे टेन्शन नाही घ्यायचं अरे आईच्या पुढे बसले टेन्शनला तिचा आशीर्वाद आहे मंडळावरती तिच्या बरोबरीमुळे पंढर पुढे चालतंय काय टेन्शन नाही घ्यायचा आज काय होऊनच जाऊ दे चला स्टाऊन घेऊया चरणावर ठेवी हर्ष वाटे हर्ष वाटे आणि स्फूर्ती द्यावी अमृताहुनी तिची गोड माया आहे अमृताहुनी तिची गोड माया आहे आणि म्हणून या साऱ्या भक्तांवर या माझ्या आई माऊलीची छत्रछाया आहे या माझ्या आई माऊलीची छत्रछाया आहे म्हणून आपल्या समोर संवाद सादर करतोय हा नवरात्रीचा सोहळा या माझ्या आई माऊलीच्या दरबारात साजरा होतोय आणि आजची ही 9वी माळ आणि हे समोर पुष्प या आईच्या चरणावरती अर्पण करतोय म्हणायचं काय बघा नवरात्री सणाला आल तुझ्या जागराला नवरात्री सणाला आल तुझ्या जागराला
आई माऊलीला
केरकीच्या आई माऊली गणपती गजानन गावदेवी आई व्याघ्रांबरी सोनू भिकाजी गोपाल कृष्ण भिकुगुणाजी गुरुवर्य नारायण गुरुवर्य नामदेव सुधाकर प्रमोद अखंड भानुदास होळीचा बोल शक्ती छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा जय अंबे माते की आई माऊलीचा उदो उदो गेला बसा बसा गेला ए बस गेला स्तवन झालेला आहे. गाण्याला सुरुवात करतोय. म्हणायचं काय बघा, हा नवरीचा जागर आणि अजूनही या बाप्पा गणरायाची प्रत्येकाला आठवण येते ना आठवण येते ना. कारण जरी गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन झालं असलं तरी त्याच्याबरोबर झालेले प्रत्येक क्षण प्रत्येक आठवणी अजूनही प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. म्हणून बघा, विसर्जन झाल्याच्या नंतर लगेच दुसऱ्याची स्टेटस आतुरता पुढच्या वर्षी. एवढं ते प्रेम, एवढं ते घट्ट नातं आपल्याला बाप्पाचं आहे. म्हणून या गणपती बाप्पाला सांगतोय, ह्या सभारंगात येऊन तू आज माझ्या बघावा बघा जे काय म्हणतोय ते शब्दात शब्द लिहून घ्यायचे. आणि या ठिकाणी मला सांगितलं की या ठिकाणी आया बहिणी बसल्यात, त्यांचा मान सन्मान आदर राखूनच मी वारी करणार. पण कशी करणार ती बघा, पेटवणार. यासाठी चालू आहे पेटवणार. कारण बघा, बुवाचं मला माहित नाही, पण उघड्या संघ नांगडा गेला आणि थंडीत तुटून गेला अशी या भुवाची गत नाही. जे काय दे ते तुम्हाला सांगलं ते, यात काही वादच नाही. बघा आता भुवा काय नंबर मी बोलत नाही, काय नंबर तुम्हाला भुवाचं पाणी पाचतो आज आहे ना.
अगं तू ठेवलीस भारी टिपी तुमच्या टिपीची घेऊ काय पपी माझ्या जोडीला धुमका बुवा चिठ्ठी द्यायची वाजायची आपल्याला माझ्या जोडीला धुमक बुवा त्यांची काढणार सारी मी हवा धुमक 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 धुम येतोय बसतोय धुमक 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 धुम ठीक आहे जास्त चिघळत नाही ना ते येऊन माझी साला काढते बघा बुवा गड सादर करतोय म्हणायचं काय बघा देवाधिकांचा राजा हा माझा गणेश देवा देवाधिकांचा राजा हा भक्त गणेश देवा आणि तुझ्या भक्तीच्या शक्तीत आहे सारा सुखाचा ठेवा सकल विद्येचा अधिपती सकल विद्येचा अधिपती असा तुझा त्रिलोकी गंगवा आणि असा भरणात आळवितो तुला अरे तू माझ्या गायला तरंग भरा काय म्हणते बाबा मेरी जिंदगी मेरा प्यार आने वाला है जो वो याद आ रहा है साजन पेट्रोल तरी मला वरती करतो गेला असता पास झाला मी म्हणतो त्याला 1000 रुपये पेट्रोल तरी 500 रुपये द्यायचा हां बरोबर मेरी हाथों में मेहंदी दूर जा जा आळवितो यारडा या शुभ कार्याच्या दिना ओढ लागे ही मना गौरीच्या नंदना कर जोडून दिनहुनी बाप्पा कर सोडून दिनहुनी करतो ही आराधना हे गजवदना हे गजानना हरि दर्शन देण्या ये पुन्हा
त्याच्यावर आहे नाम दाखव या ठिकाणी मित्रांनो माऊली कंस्ट्रक्शनचे सर्व मालक सन्माननीय आदरणीय संतोष शेठ वास्कर यांच्याकडून आमच्या नाच मंडळासाठी 500 रुपयाचं भावदार बक्षिसाने मंडळाचा आभारी आहे. त्याचप्रमाणे आदित्य दादा वास्कर या दादांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या आमच्या नाच मंडळासाठी 151 रुपयाचं भावदार बक्षिसाने मंडळाचा आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कंटाळत नाही ना? नक्की ना? होऊ दे, तुम्ही साथ द्या, होणारच, काय टेन्शन नाही. हे घेऊ जो घेऊ मुलांना पाठवा. हा बघा, शांत झोपेसाठी लागते उबदार ऋषी मऊ. शांत झोपेसाठी लागते उबदार ऋषी मऊ. चेंगल्या बोले आवाज येते, चेंगल्या बोले. अजून एक घेऊ. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तालुके आहेत 9. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तालुका आहेत 9. चेंगल्या बोले. वा वा वा. कारण बघा, तुमची साथ असेल तरच आम्ही बोलणार आहोत. कारण हा मंडळी कार्यक्रम हा तुमच्या मनोरंजनासाठी ठेवलेला आहे. जर तुम्ही साथ दिली तर मंडळाला पण जरा बरं वाटेल, आम्हाला पण बरं वाटेल, आम्हाला पण चेव चढेल, आहे ना. म्हणून गवळण सादर करतोय बघा. मी मगाशीच बोललो की बुवांची आणि माझी ही पहिली भेट आहे ना. आणि सचिन बुवा ही आपली आहे पहिली भेट. 1 2 3 4 5 6 7 8 तुम्हाला देतो आता ठेक. असं ते बघा. गवळण कशी पाहिजे, व्हेज की नॉन व्हेज? व्हेज की नॉन व्हेज? तुम्ही बोला ती पूर्व दिशा. हा तुमच्यासाठी आलाय बघा, काय टेन्शन घ्यायचं, तुम्ही बोला तसं. नॉन व्हेज उपास सुटला नाही, मी बोललो आधीच सांगितलं, या माझ्या माई माऊलींचा आदर राखून मी वारी करेन आणि शास्त्र पटवून सांगेन. विषय कसा आणलाय बघा. कारण कसं माहिती का, हा माझा काना, हा माझा सावळ्या आहे ना. ही राधा जराशी लहान आहे. कलियुगात काना लहान होता, राधा मोठी होती 14 वर्षात. पण इथं राधा लहान आहे, काना मोठा आहे. आता जर राधा तिला चिमटा काढला त्या कानाला तर जरा काना पण चिमटा ना. म्हणून जरासा ठोका देतोय, आहे ना. कारण शांतवारी पण काय लोकांना आवडत नाही. थोडस मनोरंजन केलं पाहिजे, आहे ना. म्हणून बघा विषय कसा आणलाय बुवा. शाहीर लक्ष ठेवायचंय. खाना तोप खाना रणात धडाडला. एक मोठी गेलं, एक मोठी ठीक आहे.
हिरविळ बाण तोप खाना रणत धडाडला महाड नाशिक मुकड पुण्यात भीमराव कडाडला. काय म्हणते बघा राजा काय सांगते बघा. पहिल्या डावात पहिल्या डावात राधेने थोडीशी गंमत केली. पहिली वेळ आहे दादा समजला. पहिल्या डावात राधेने थोडीशी गंमत केली. काय गंमत केली काय गंमत केली. या कान्हाच्या काळ्या गोटीवर राधेनं दाबून ठेवलाय पाय. या कान्हाच्या काळ्या गोटीवर राधेनं दाबून ठेवलाय पाय. सांगतो पटवून देणार बघा. ज्यावेळी कान्हा आणि त्याची सवंगडी खेळ खेळण्यासाठी त्या राधेच्या अंगात जातात. पण कान्हा आधीपासूनच थोड करो साधा खेळ दिलेला की नाही गप खेळायचा. पण याच्या मस्ती म्हणून राधेने ठरवलं की या कान्हाच्या गोटीला फोडून टाकतात. विषय कसा घेतोय बघा. पहिल्या डावात राधेनं थोडीशी गंमत केली हाय. पहिल्या डावात राधेनं थोडीशी गंमत केली हाय. या कान्हाच्या काळ्या गोटीवर राधेनं दाबून ठेवलाय पाय. या कान्हाच्या काळ्या गोटीवर राधेनं दाबून ठेवलाय पाय.
गो बुवा पावसाला घालवा पटलाय पटला जरा बस पाऊस जरा घालवला असता तर बरं झालं बघा. असतं. शक्तिधुराचा नियम आहे की प्रश्न हा माझा लेखी प्रश्न मी शाहिरांना दिलेला आहे, परंतु तो तुम्हाला समजावा म्हणून त्याचं या ठिकाणी वाचन करतोय. बघा म्हणायचे काय. एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला स्वर्ण रथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना वाटेत बिकट अशा अरण्यात एका राक्षसाने स्वतःला उलटे टांगून घेतले होते. ही कथा आहे व तो राक्षस सूर्यदेवाचे स्मरण करत होता. त्याच्या या आराधनेला 1000 वर्षे होऊन गेली होती. म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने कुणाही जीवावर प्रहार होऊन त्याचा मृत्यू होईल असे एक शस्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होते. हे शस्त्र त्या राक्षसाला जर मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल. हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्या शस्त्राने त्या राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाच्या शरीराचा चुराडा केला. तो विषय असा आहे. तर त्या राजाचं नाव काय, पुरोहित कोण होता, त्याचं वय किती, तसेच त्या राक्षसाचं नाव काय व त्या मुलांची तुम्ही नावं सांगायची. शाहीर विषय शास्त्राचं पडून द्यायचं आहे. तुम्ही नामाती शहरात तुषार पंधेरे माऊली त्याप्रमाणे मधुकर बाबा माऊली त्यांची तुम्ही पट्टे शिष्य आहात. मी खात्री करतो की तुम्ही या ठिकाणी येऊन खरं काय ते सांगाल, खोटं सांगणार नाही. तुमच्याकडे अपेक्षा करतो या प्रश्नाची फोड होईल. देऊ नका सांगते. या ठिकाणी बघा पुढचा विषय घेतोय आहे ना. शाहीर तुमचा आणि माझा सामना या रामपूरच्या सुतारवाडीत आहे. शाहीर तुमचा आणि माझा सामना या रामपूरच्या सुतारवाडीत आहे. तुम्ही कितीही जोर लावा तुम्हाला हरवण्याची ताकद या शाहिरात आहे. म्हणून बुवा आज आपला शंकर पार्वतीचा खेळ आहे. मी पार्वती हा माझा आदिशंकर आहे ना. मी माझ्या पार्वतीला श्रेष्ठ करणार, मी माझी ही आदिमाया श्रेष्ठ करणार, तो तुम्ही आदिशंकर श्रेष्ठ करायचा आहे. आणि हाच शक्तिधुराचा गाभा आहे मित्रांनो. आणि म्हणून काय म्हणतोय बघा. हुआ सिंह बुवा जर टाकला ना तर तुम्हाला कळत नाही, मधले वाटत घे. हा लक्षात ठेवा. काय म्हणते बघा. असा तुम्हाला जर यॉर्कर बॉल मारे ना बुवा क्लीन बॉल नाही ना जागेवर फिनिश. म्हणून काय म्हणते बघा. आणि खरंच दुसऱ्या बारीला आवर्जून थांबायचं तुम्ही. बुवा जसे असे 2 काय आणलेत ना आहे ना, 2 काढतूस एका जागी मेला पाहिजे अशी 2 काढतूस घेऊन आलो. आवर्जून सर्वांना थांबायचंय. पुढचा विषय घातोय बघा काय म्हणायचंय. पंढरी फडके किंमेर म्हणतो भेटल जवानी स्वर्गीय पंढरशेठ मूर्ती ज्याने प्रत्येकाच्या मनामनात हा बैलगाडा शर्यत रुजवला त्याला देखील मी शाहीर मारीचा मुद्रा करतो. म्हणायचं काय बघा विषय. शाहीर शेवटचा विषय गातोय. प्रश्न हा माझा सरळ साधा, हो प्रश्न हा माझा सरळ साधा, अहो उत्तर द्या नाहीतर टोचीन. प्रश्न हा माझा दिलाय सरळ साधा, अहो उत्तर द्या नाहीतर टोचीन. या 4 चौघात तुम्हाला खेचीन. काय म्हणतोय. या 4 चौघात तुम्हाला खेचीन, अहो या सचिनला आज मी चेचीन. 4 चौघात याला मी खेचीन. अशी ठेवणार आहे. या सचिनला आज मी चेचीन.
सगळं क्लिअर येतो. या ठिकाणी माझी प्रथम फेरी संपल्याची जाहीर करतो. जर जास्त काय बोलला तर दोन बोललो मी, दोन कापूस आणलेस ठेव 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 आहे ना. तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रथम फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आया महिनो हो आईनो, जर काय चुकलो असेल तर मोठ्या माणसाला माफ करा. पहिली फेरी जसं होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पावसाला जरा घाल पाहिजे.